आपला करिअरचा ग्राफ असा खूप चढता असतो, पण ना पर्सनल आयुष्यामध्ये ना तेवढं लक्ष देता येत नाही आपल्याला. ती तारेवरची कसरत होते प्रोफेशनल आणि पर्सनल मॅनेज करणं. खरंच तुम्हा सगळ्या सिनियर कलाकारांना सलाम आहे, तुम्ही ते इतकं करेक्ट मॅनेज करता. मला सांगा, काय म्हणजे काय तो काही नाही अगं. कानमंत्र आहे? घरच्यांनी सपोर्ट केला नाही तर काही आम्ही करू शकत नाही. या. म्हणजे पण मी जमला एवढ्या वर्षात तो बॅलन्स ना, हो 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 पर्सनल प्रोफेशनल. मी तर ना म्हणजे मी त्यांचा अगदी आदराने माझ्या नणंदेबद्दल सांगेन. माझी नणंद घरातलं सगळं सांभाळते, नैना. म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीला तिच्या हातची चव माहिती आहे, एवढं सगळं ती बरोबर सांभाळते, डबा करून देणं वगैरे वगैरे. ती नसेल काही करू शकणार नाही. मला जर काही कुठे माझी आई माझ्या बरोबर असते राहिलं. तिचं वय आता 89 वगैरे आहे. तर कधी असेल तर माझी बहीण, तिला मी बोलवून घेते, ती थांबते, ती असेल तर मी रिलॅक्स होते की आहे आईकडे कोणीतरी आहे. तू मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी मेंटली जेव्हा मी शांत होते की मग कोणतरी अभिनय, आहे हा बघायला अभिनय मागे. अभिनय घरी आहे आणि तो बघतो. आत्ताही माझं असं होतं की तू आहेस ना घरी, हा देवीकडे तू आहेस ना, म्हणजे सून तर आहेस पण एक सपोर्ट लागतो ना. राईट. तर हां मी आहे, हां मग मी शांत होते. मग मला असं वाटतं ओके आता सेटल. नाही तर माझं 10 वेळा फोन होतात, हां काय करते ती आता, अच्छा झोपली आहे का, बरं किती वाजता खाल्लं तिने, अच्छा म्हणजे आता 2 तास झोपेल. म्हणजे मला असं म्हणायचं, या सगळ्यांचा जर सपोर्ट नसेल ना मला, तर ते नाही होऊ शकत. आणि हे बरीच वर्ष चालू आहे हा सपोर्ट. आणि त्यामुळेच एखादी व्यक्ती, आमच्या सिनेमाची टॅगलाईन माहिती आहे ना तुला काय आहे? वर्ड्स नाही येणार मला. वर्ड्स एका काय? स्त्री. बरोबर. बरोबर. एका यशस्वी ती पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. मग बरोबर. एका स्त्रीच्या मग मागे एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री का नाही उभी राहू राहू शकत? शकत. मला वाटतं माझ्या मागे खूप स्त्रिया उभ्या आहेत माझ्या घरातल्या. माझी नणंद आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी सून आहे आणि आता माझी नात आहे. एवढ्या जणी उभ्या आहेत माझ्या पाठीशी आणि मुलगा माझ्या बरोबर आहे. का नाही यशस्वी बनणार एक स्त्री, सांग तुम्हाला. खरंच आहे. आणि हे खूप गरजेचं आहे की आता आपण बघतो ना, कोण कोणाबद्दल छान बोलायला जात नाही. म्हणजे कौतुक सगळेच चेहऱ्यावर करतात, तोंडावर करतात, बट ते जेन्युइन असेल का नाही माहीत नाही आहे. आणि हे खूप गरजेचं आहे की आपल्या मागे आपली माणसं असणं, की मग इतर कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज नाही आहे. तुमचा काय से आहे यावर? नाही, माझं जरा वेगळं म्हणणं आहे. माझं असं म्हणणं आहे की का कोणी आपल्या आपल्या तोंडावर हे करेल असं गोड गोड तुमच्याकडे बोलेल. सगळी छान माणसं आहेत बोलणारी. नाही, माझ्या ज्या अशा मैत्रिणी आहेत, रेणुका आहे, हो, रेणुका, येस. प्रतीक्षा लोणकर आहे, स्वाती चिटणीस आहे, ह्या ज्या माझ्या सगळ्या अशा मैत्रिणी आहेत, त्या तोंडावर उगाचच कौतुक नाही करणार. नाही करत. नाही करणार. त्या सांगतील मला की मधू हे हे राहिलं, हे हे तू बघ करून घे. त्यामुळे असं मला कधीच अनुभव, आणि म्हणजे त्यांचंच म्हणणं मला जास्ती महत्वाचं असतं. करेक्ट. एक्झॅक्टली. आपली माणसं. आपली माणसं आहेत ती, त्यांचं म्हणणं माझ्यासाठी जास्ती महत्वाचं आहे.